मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। स्वार्थ ही मनुष्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, पण अतिस्वार्थ माणसाला विनाशाकडे घेऊन जातो असं मत भिवंडी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार, संगीत विशारद, हरिभक्त पारायण वनिताताई पाटील यांनी व्यक्त केलं आहे। दिवंगत ज्येष्ठ नागरिक शंकरताव मारुती देवकर यांच्या स्मरणार्थ या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। हरिभक्त पारायण पाटील म्हणाल्या, मनुष्य जन्माला आलेल्या बहुतांश लोकांना संसाराची आसक्ती असते। संसार करत असताना आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्यावेत। आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेनं कार्यरत राहावे। तसेच वाईट कर्माचं फळ कोणालाही चुकत नाही। यावेळी सुनील पवार, श्रीगोंदा, संजय हजारे बीड यांचं गायन, तर मृदुंगाचार्य गणेश गुजर महाराज, सुशांत महाराज घोरपडे, तबलापट्टू परदेशी महाराज यांच्यामध्ये पकवाज आणि तबला वादनाची जुगलबंदी चांगलीच रंगली। यावेळी वारकरी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। आनंदराव देवकर, सिर सांगज दादा, आबासाहेब देवकर यांनी स्वागत केले। माजी उपसभापती नाना पुजारी, हरिभक्त पारायण शंकर देवकर यांनी सूत्रसंचालन, तर पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, माजी पंचायत समिती सदस्य नंदुभाया गोडसे, भाजपचे शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार, उमरडेचे माजी सरपंच संजय पवार, वासुदेव पुजारी, आनंदराव पवार, धनाजी पवार, डॉक्टर नारायण जाधव, हनुमंतराव जाधव, नितीन जाधव, रामभाऊ पाटील, रघुनाथ फडतरे, राजेंद्र बागल, टीके देवकर, टीडी शिंदे, आनंद शेठ मसूरकर, परशुराम देवकर, भाऊसाहेब देवकर, अर्जुनराव जाधव आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुणालाही चुकलेली नाही। सगळ्या जगाला माहिती आहे, सीता मातेला सुद्धा आपल्या पतीचा वियोग सहन करावा लागला। वियोग घडला सीता देवी, रामाची बायको होती ती, देवाची बायको होती ती, पण तिला देखील कर्म चुकलं नाही। मग सीता मातेचं असं काय कर्म होतं का तिला आपल्या पतीपासून काही दिवस दूर राहावं लागलं? थोडं इको कमी करा। बघा, एक दिवस सीता माता ही कुमारी अवस्थेमध्ये असताना जंगलामध्ये फिरण्याकरता गेली होती। एका झाडाखाली ती बसली आणि त्या झाडावर एक पक्षी आणि पक्षीण दोघे जण नवरा बायको काहीतरी गप्पा मारत होते। ती पक्षीण त्या अगदी त्या सीता माता त्या झाडाजवळ गेली, तिने त्यांचं बोलणं ऐकलं, तर सीता मातेच्या लक्षात आलं की तो पक्षी आपल्या बायकोला कुठला तरी ग्रंथ सांगत होता। सीता माता त्या पक्षाच्या जवळ गेली, त्याला सांगितलं, बाबा तू तुझ्या बायकोला जो काही ग्रंथ सांगतोय त्याचं नाव? त्याने सांगितलं, त्याचं नाव रामायण आहे। तू तुझ्या बायकोला कशा करता सांगतोस? त्याने सांगितलं, माझी बायको अंड्यांवर बसलेली आहे, काही दिवसांनी त्याच्यातून काही पिली बाहेर येणार आहेत आणि त्या पिलांवर उत्तम प्रकारे संस्कार होण्याकरता मी माझ्या बायकोला रामायण सांगतोय। बघा, पूर्वीच्या काळी पक्ष्यांना कळत होतं आपल्या मुलांवर संस्कार कसे करावे, पण आताच्या काळातल्या तरुण मुलांना कळत नाही। हे आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव। मग सीता मातेने सांगितलं, मला ते हा ग्रंथ फार आवडलाय, मला हे रामायण फार आवडलंय, मला तुझ्या तोंडून ते सगळं रामायण ऐकायचंय। बापाची गोडी आजपर्यंत कोणी गायली नाही जीवनामध्ये। जेवढी आई महत्वाची तितका आपला बापही महत्वाचा। आई म्हणजे घराचं मांगल्य असतं, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो। आणि त्या अस्तित्वाला आपण का विसरतो? रस्त्यानं चालताना काटा टोचला, फटका लागला, आपण फक्त आई असं म्हणतो। पण ज्या वेळेला आपण एखादा हायवे क्रॉस करत आहोत आणि भरधाव वेगाने एखादी गाडी जर अंगावर येत असेल ना, आपण दोन्ही हात वर करून मोठ्याने बापरे म्हणून किंकाळी फोडतो। विंचू जर चावला तर आपण फक्त आई ग असं म्हणतो, पण साप नुसता दिसला ना तरी आपल्या तोंडून बापरे असा शब्द येतो। छोट्या संकट समयी आई आठवते, तर मोठ्या संकट समयी जीवनामध्ये आपल्याला बाप आठवल्याशिवाय राहत नाही। बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावर असेल तर ते आपल्या मुलीवर असतं। निस्वार्थ प्रेम बाप आपल्या मुलावर मुलीवर करत असतो। बाप आणि मुलीचं नातं म्हणजे अतिशय जवळचं, अतिशय प्रेमाचं। बघा, ती मुलगी आपल्या बापाची वाट बघत असते। बाप आल्याशिवाय मुलगी घरामध्ये जेवत नाही, आणि बाप आला की मुलगी पटकन बापाच्या ताटात जेवायला बसते। बाप सांगतो, की इतके वर्ष माझ्या ताटामध्ये जेवलीस, आजपासून तू माझ्या ताटात जेवायचं नाही का? लाडाची माझी लेक बापा संग जेवू नको जाशी। आपल्या आई बापाच्या मूर्तीसारखी मूर्त परत या जगामध्ये भगवान परमात्म्याने कधीच घडवली नाही। आई तुझ्या मूर्ती वाणी रात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार। एकदा का आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून गेले, शेजारच्या माईबापाला कितीही प्रेमाने हाक मारलात ना
तरी ते आपले कधी होणार नाही. सगळ्या जगाला विसरा, मायबापाला विसरू नका. आज या ठिकाणी वैकुंठवासी शंकर बाबा मारुती देवकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी जी काही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली, त्यांच्या पश्चामध्ये त्यांची 2 मुलं आहेत, आनंदराव भाऊ शंकर देवकर, आबासो भाऊ शंकर देवकर. पत्नी आहे किसनाबाई शंकर देवकर, मुलगी आहे जनाबाई एकनाथ जाधव आणि सवित्राताई जगदाळे. त्यांचा संपूर्ण हा परिवार. एक बाप आपल्या मुलांना आपल्या मुलींना सोडून या जगातून या विश्वातून निघून गेलाय. भगवंत आमच्या बाबांना स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देव. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देव. माझ्या वतीने, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीने बाबांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. आज या ठिकाणी आदर्श गाव बनपुरी नगरीमध्ये कैलासवासी शंकरराव मारुती देवकर अप्पा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सकाळपासून धार्मिक विधी 10 ते 12 पर्यंत हरिभक्त पारायण वनिताताई पाटील भिवंडी यांचं सुश्राव्य असं कीर्तन झालं. आदरणीय महाराजताई भिवंडी सारख्या लांबच्या भागातून आल्या तरी त्यांनी अतिशय प्रसन्न मुद्रेनं, प्रसन्न चित्तानं, चांगल्या पद्धतीनं कीर्तन सादर करून आपणा सर्वांना मंत्रमुग्ध केलं. याबद्दल सर्वप्रथम देवकर परिवार आणि संयोजकाच्या वतीनं आदरणीय पाटीलताईंना मनपूर्वक धन्यवाद. ताईंनी घेतलेला महाराजांचा अभंग चांगल्या पद्धतीनं सोडवण्याबरोबरच जाता जाता आपल्या सर्वांचं चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलं. आम्ही आल्यानंतर इथं पक्षाची गोष्ट सुरू होती. ती पक्षाची गोष्ट ऐकली बारकाईने तर ह्या साऱ्या कीर्तनाचा, ह्या साऱ्या प्रपंचाचा सार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी सांगितलं की 2 पक्षात आपापसात जो संवाद चालला होता तो आपल्या चिमुकल्याला रामायण ऐकून चांगले संस्कार घडावले या संदर्भात होता. आणि दुसरा संवाद होता की पक्षिणीनं शाप दिल्यामुळं सीतामाईला वनवास भोगावा लागला. म्हणजे कोणत्याही प्रकारचं दुष्कृत्य केलं तरी त्याचा पश्चाताप परिणाम हे भोगावे लागतात. हे या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलंय. देवादिकांना सुद्धा बद्दुआ शाप चुकलेला नाही. त्यामुळे तुम्ही आम्ही तर सर्वजण ब्राह्मण आहे. आणि ते जाता जाता एक म्हाताऱ्याच्या चाळणीची गोष्ट सांगून त्यांनी आपल्या सगळ्यांना विचार करण्याला भाग पाडले की संसार किती चांगला असला तरी त्याला मर्यादा ठेवा. अतिशय चांगल्या पद्धतीनं, मार्मिक पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीने कीर्तन करून इथं सर्व बनपुरी ग्रामस्थ आणि पै पाहुणे मित्रमंडळींना उद्बोधन केलं, प्रबोधन केलं. त्याबद्दल आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद केले. आज जरी हा देवकर परिवाराचा वैयक्तिक कार्यक्रम असला तरी इथं दर्जेदार कीर्तन आहे, त्याचबरोबर काही दर्जेदार गायन आहे, दर्जेदार मृदंग वादन आहे, तबला वादन झालं. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, बनपुरी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.